इनिंगसाठी सलामीची जोडी नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर राहुल आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय तो म्हणजे अमित. अगदी स्ट्राईक रोटेट झाली, खातं उघडलं एक या धावसंख्येने. जवळजवळ या स्पर्धेमध्ये आपण 16 संघांना सहभागी होत असताना पाहायला मिळालं, परंतु 14 संघांचं अस्तित्व हे मागच्या मागे थांबलंय. आणि आता अंतिम 2 संघ आणि अंतिम 2 संघामध्ये कुठला संघ बनेल चॅम्पियन या स्पर्धेचा ते पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढली असेल. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल तर मिळते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वर, अगदीच आमचे पाहिले तर माजी सरपंच गणपत रामचंद्र कदम यांच्याकडून ठेवण्यात आलेलं 501 रुपयांचं कॅश प्राईज. म्हणजे कुठल्याही बॅटरने जर ओव्हरमध्ये 3 षटकार लगावले तर ते 501 रुपये त्याला देण्यात येतील. ज्ञानेश्वर राहुलसाठी अगदीच आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, येस इट इज फाईट, अवांतर रूपात भर आणि एक्स्ट्रा धाव खर्च झाले ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. एक धाव तर ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल अगदी संत गतीने, ती म्हणजे 3 धावा. जननी माता चषक 2026 रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, पहिलं पर्व. यावेळेस आतमधला बॉल वेगवान होता, अगदीच ओळखलं ते पाहिलं सुशांत त्या ठिकाणी अगदीच बॉलला अडवते. खूप चांगला प्रयत्न राहिला, हा प्रयत्न करावा लागेल कारण की मेगा फायनल आहे. आणि एका बाजूला आपला होम संघ, अगदीच आपण पाहिलं तर आपला घरचा संघ आहे तो म्हणजे JMCC लाखवड ब. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर खांबिल चोरगे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंडला अमित ज्याने आज अर्धशतक झळकावलं या स्पर्धेत दुसरं. आणि त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका येईल की काय, उंची तर भरपूर आहे, क्षेत्ररक्षक धावत आहेत. वॉट अ कॅच, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या कॅचसाठी. ज्या प्रकारे बॉल हवेत होता त्या बॉलवरती नजर ही शेवटपर्यंत पकडली आणि अगदीच आपण पाहिलं तर कॅच ती देखील दमदार पकडले. सगळ्यात मोठा हादरा टीम खांबिल चोरगे या संघाला मिळत असताना अमितच्या स्वरूपात स्वस्तात परतलाय. कारण की अगदीच आपण पाहिलं तर अमित आणि राहुल ही जोडी ज्या ज्या वेळेस मैदानात दाखल झाली आहे त्या वेळेस संपूर्ण सामन्याचे चित्र हे मात्र बदलत असताना आपण पाहिलंय. परंतु आता जर आपण पाहिलं तर अमित परतलाय आणि न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तर म्हणजे सार्थक आपल्याला पाहायला मिळेल. कॅचसाठी नक्कीच कौतुक करावं लागेल. विराज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, ज्या प्रकारचा झेल पकडला. जवळजवळ स्क्वेअर लेगच्या दरम्यान होते, वाईड डीप बॅकवर्ड वाईड स्क्वेअर लेगच्या दरम्यान त्या ठिकाणी आले आणि ते झेल देखील पकडलाय. आणि त्याचप्रमाणे या कॅचसाठी नक्कीच 100 रुपयांचं कॅश प्राईज झालंय आमचे सन्माननीय शशिकांतजी सकपाळ साहेब यांच्याकडून. विराजसाठी हे कॅश प्राईज आहे 100 रुपयांचं, ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले गेले. ओहो, यावेळेस सार्थक स्विच केलाय ऑन साइडला, फटका अगदी बॅटमधनं कोणाच्या आलाय, सार्थकच्या. अगदी गोड आवाज येत असताना बॅटमधनं बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी षटकार. अप्रतिम फटका. या फटक्यांची खरं तर आता आतिषबाजी करावी लागेल कारण की मेगा फायनल आहे. पाऊस जरी पडत नसला ना तरी धावसंख्येचा पाऊस हा पाडावा लागेल, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघावरती सगळ्यात मोठा धावसंख्येचा डोंगर तुम्ही उभा करू शकाल. परंतु आता एक षटकार तर डेफिनेटली लगावलाय आणि टीमचं टोटल ते देखील पुढे सरकेल. पुन्हा एकदा तोच फटका, पुन्हा एकदा तोच बॉलर, पुन्हा एकदा दिशा ही मात्र थोडीशी बदलली आहे. म्हणजे डीप लॉंग ऑफ रिजनला येतोय हा षटकार. बॅक टू बॅक अंतिमच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्याच्या नंतर टीमची धावसंख्या थेट जाऊन पोहोचली आहे जवळजवळ 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड, 16 धावा. अगदीच आमचे सन्माननीय माजी सरपंच गणपत रामचंद्र कदम साहेबांनी जवळजवळ ओव्हरमध्ये जर कोणत्या बॅट्समॅनने 3 षटकार लगावले ना तर त्याला 501 रुपयांचा कॅश प्राईज ठेवण्यात आलं होतं. परंतु 2 तर लगावले, 1 पासून थोडेसे दूर राहिलेत, परंतु प्रयत्न चांगला राहिला. ओव्हरची देखील समाप्ती झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड, 16 धावा. गोलंदाजी मार्ग वरती देखील आलाय तो म्हणजे प्रतीक.
अगदीच कौतुकास्पद नक्कीच कामगिरी करत असताना ज्या प्रकारे त्याने अगदीच इम्प्रेस केलं इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स प्रत्येक इनिंगमध्ये आणि प्रत्येक सामन्यामध्ये करत असताना प्रत्येक आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल. कशा पद्धतीने बॅटिंग होईल, कशा पद्धतीने अगदीच खेळ खेळला जाईल. परंतु राहुल आहे त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला कोण आहे तो म्हणजे सार्थक. अगदी सुसाट आहेत हे दोन्ही बॅटर. सकाळपासून कांबिल चोरगे कॅप्टनने देखील सांगितलं अगदीच सगळे सिनियर प्लेयर आहेत, सगळ्यांना अनुभव आहे, एक्सपिरियन्स हा मात्र नक्कीच आता पदरपणा लावला लागेल. तर यावेळेस फटका फसलाय. काय घडतंय फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज कॅच कॅरी करतोय या मॅचची गोल्डन विकेट, ज्या विकेटसाठी खरं तर कुठल्याही क्षणी अगदीच मैदानाच्या आतमध्ये झगडावं लागलं असतं. ती विकेट सध्याच्या घडीला मिळाली. पहिला दुसरा गडी बाद होतोय राहुलच्या माध्यमातून. अगदीच कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॅटर आता मात्र आपले हात खुले करण्याच्या प्रयत्नात असेल, परंतु आता दबाव मात्र भरपूर असेल कारण की सलामीवीर दोन्ही बॅट्समन मात्र मैदानाच्या बाहेर आहेत. महत्वाची मॅच मेगा फायनल. तब्बल 16 संघांपैकी 14 संघांचं अस्तित्व मागच्या मागे थांबलंय आणि आता जर आपण पाहिलं अंतिम 2 संघ, एका बाजूला खांबिल चोरगे आणि दुसऱ्या बाजूला JMCC लाखवड ब बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन, ते पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची गर्दी आहे. हा बॉल आयुषसाठी प्रतीकने टाकलेला अप्रतिम आहे. अगदीच मधल्या विकेटवरती बरोबर लाईन, लेन, दिशा, वेग या सगळ्याच गोष्टीचा संगम आपल्याला पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल. ताकद भरपूर आहे. अगदीच आपण पाहिलं तर जवळजवळ टीमला अगदीच पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचा वाटा याचा देखील आहे. प्रतीक आणि आता जर आपण पाहिलं तर पंच यावेळेस दंडित करतील. अर्थातच वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव, 1 फॉर दी ओव्हर ही ताकीद देखील दिली आहे. म्हणजे या पुढचा बॉल जर तुम्ही याच टप्प्यावरती टाकला ना तर तुम्हाला पंच हे दंडित करतील. परंतु तुम्हाला नक्कीच टप्पा पकडावा लागेल. आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17. 17 ऑन स्कोरबोर्ड. आयुषसाठी हा बॉल उडवलाय. उंची भरपूर आहे परंतु डिस्पॅच कुठे केलाय, रक्षकाच्या डोक्यावरून थेट पाठवलंय. लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 6. येतोय हा उत्तुंग षटकार आयुषच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. 23 या आकड्यावरती. जर आयुषने अजून एक षटकार लगावला ना तर सुनील शिंदे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज येईल. टीमची धावसंख्या 23. 23 धावा. हो यावेळेस खूप चांगली लाईन आहे परंतु यावेळेस आता मात्र दंडित केल्या जाईल. नो बॉल आहे म्हणजे अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्येही ऍड केली जाईल. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचले 24. 24 या आकड्यावरती. 24 धावा. नो बॉल आहे आणि नो बॉलवरती अगदीच सही अतिरिक्त स्वरूपात आलेली धाव. परंतु यापुढे नक्कीच फ्रीची संधी असेल. हो यावेळेस बॉल पुन्हा एकदा नो बॉल आहे. पुन्हा एकदा आता मात्र पंच दंडित करतात. पुन्हा एकदा खरं तर कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच पंच आणि त्यांनी घेतलेली अगदीच निर्णय आणि निर्णयामध्ये अगदीच राहिलेले ते ठाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याला विनंती असेल की ऑनफिल्ड अंपायर आहे त्यांचा जो काही निर्णय असेल तो आपण अगदीच फायनल धरणार आहोत. त्यामुळे विनंती करेन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 25. 25 या आकड्यावरती. 25 धावा. फ्रीट कंटिन्यू असेल आणि फ्रीटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला बॅट्समन आयुष ज्याच्यावरती तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज लावण्यात आले. जर एक षटकार आला तर सुनील शिंदे यांच्याकडून. हो यावेळेस फ्रीटचा बॉल बिग हिट करत असताना पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल अशा पद्धतीने लँड केलाय तो म्हणजे षटकाराच्या दिशेने. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे जवळजवळ
31 या आकड्यावरती अजून 2 लगावलेत. परंतु आता जर आपण पाहिले तर माजी सरपंच गणपत रामचंद्र कदम यांच्याकडून देखील 501 रुपयांचा कॅश प्राइज लावण्यात आले. जर अजून एक षटकार आला तर म्हणजे अर्थातच ते लागू देखील झालेत. कौतुक करावं लागेल. 501 रुपयांचा कॅश प्राइज आमचे सन्माननीय गणपत रामचंद्र कदम यांच्याकडून देखील आणि सुनील शिंदे यांच्याकडून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज आले. म्हणजे तब्बल कॅश प्राइज राहिलंय किती ते म्हणजे 1000. परंतु अर्थातच बक्षिसाला किंमत देऊन चालणार नाही या मोमेंटला तरी, कारण की आयुषला खेळायचंय, आयुषला झगडायचंय, आयुषला आपल्या संघासाठी अगदीच तडफड करायची आहे. कारण की तळमळ आहे ती अगदीच पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकण्यासाठी. सुसाट आहे, सुसाट निघालाय. पहिले 2 अगदीच लागावलेत. परंतु आता प्रतीक अजूनही या षटकातील शेवटचे 2 बॉल. आयुष अगदीच कट करत असताना बॉल चाललाय बिहाइंड विकेट कीपर ती थर्ड मॅन गलीमध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 32 वरती 2 गडी बाद अशी स्थिती, अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. अंतिमचा चेंडू स्ट्रायकर फेस करेल तो म्हणजे आयुष. अंतिमचा बॉल खाली राहिला. सबरन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदीच ओळखता आलं नाही, खाली राहिला. तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि डॉट बॉलची समाप्ती झाल्यानंतर टीमची धावसंख्या पहिल्या 2 षटका अखेरी जाऊन पोहोचले जवळजवळ 16च्या सरासरीने 32 या आकड्यावरती. म्हणजे करंट रन रेट जर आपण पाहिलं ना तर सध्याच्या घडीला 16 आहे आणि अगदीच आपण पाहिलं तर कितपत धावा लगवण्याची एक क्षमता असेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहिलं तर प्रत्येक युवक, प्रत्येक अतिथी मान्यवर कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या अग्रेसर भूमिकेत पाहत आले आणि ते पाहायला देखील मिळतात. आज ही स्पर्धा अगदी एका दिवसात आयोजित करणं सोपं नव्हतं. आज या स्पर्धेला अगदी यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी अनेकांनी घेतलेली मेहनत, अनेकांनी केलेलं सहकार्य आणि आज त्याचं पूर्ण फळ हे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे विराज आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे सार्थक. आपल्या गावाचा सार्थ अभिमान आहे, परंतु प्रयत्न करावा लागेल. हो, यावेळेस फिंगर स्क्रोल केले, गतीमध्ये परिवर्तन करत असताना पहिल्या चेंडूवरती वॉर्निंग केली आहे. येस, मी आलोय गोलंदाजी मार्कवरती. माझ्या माहितीप्रमाणे विराज व्हिडिओ एडिटर देखील आहे. खूप चांगले व्हिडिओज देखील तो बनवत असतो. अगदीच त्याला देखील तुमचा सपोर्ट करा, ते देखील असणं खूप जास्त महत्त्वाचं. परंतु आता गोलंदाजी ही महत्त्वाची राहील. त्यावेळेस तू का मी का तू, परंतु कोण घेईल कोण थांबेल त्यावरती नक्कीच नजर आहेत. 1 धाव तर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल ती म्हणजे 33 या आकड्यावरती. आज आपण पाहिले तर सोशल मीडिया अगदीच पुढे गेलाय आणि पुढे जात असताना क्रिकेट जर तुमच्या समोर असेल ना तर 30 सेकंदाची व्हिडिओ तुम्हाला अगदी गरुड झेप घेण्यासाठी भाग पाडू शकते. आणि आज तेच काम आपले विराज करत आलेत. त्यांना देखील त्यांच्या भविष्य काळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. परंतु वळी या मॅचकडे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 या आकड्यावरती. यावेळेस डाऊन दी लेग स्टंप, डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू रिलीज होते. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 34. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र चॅम्पियन अगदीच आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय मिथुनदादा संकपाळ. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत दादा करत आहोत. अगदी सुस्वागतम. जननी माता चषक 2026 पर्व 1 मध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या हंगामध्ये आपलं देखील स्वागत आहे दादा. आपण देखील या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवलीत. आपला सभामंच अगदी तुमच्या उपस्थितीमध्ये चमचमताना आम्हाला पाहायला मिळते. आपले नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅचकडे वळूया आपण. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35. 2 चेंडू अखेरीस 35 धावा गडी बाद झाले ते म्हणजे 2. यावेळेस आयुष अगदीच बॅट वेगाने फिरवली होती, परंतु विराज अशा पद्धतीचा गोलंदाज आहे जो कुठल्याही क्षणी प्रतिस्पर्धी या बॅटरला शांत ठेवू शकतो. तितकी ताकद आहे, ती कुवत आहे, ते व्हेरिएशन आहे आणि ती वैविध्यता आणि अगदीच कल्पकता आणि गुणवत्ता असलेली गोलंदाजी कोणाची आहे ते म्हणजे अर्थातच विराज. अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय, फटका तर फसलाय, क्षेत्ररक्षक धावतायत. ज्ञानेश्वर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. युवराज देखील आले, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही बॅटरला. 2 धावा तर कंप्लीट 37 झालेत.
अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील जवळजवळ आपण पाहिलं तर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 37 धावा आतापर्यंत टीम खांबिल चोरगेच्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. विराटचा हा बॉल आयुषसाठी अगदी स्विंगी न मिस, टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि बॅटर झालेला बीट त्यावरती नक्कीच कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच शांत बसावं लागते. स्पष्ट निराशा बाळगते आयुष, कारण की अगदीच त्याला देखील ठाऊक आहे हा मोठा फटका जर मी खेचला असता तर टीमचा ग्राफ, टीमचा टोटलचा आलेख हा वाढला असता. परंतु अंतिमचा बॉल आणि विराज हे असं एक अस्त्र आहे ज्या अस्त्राचा वापर जर स्लॉगिंग ओव्हरमध्ये केला ना आणि डेथ ओव्हरमध्ये शांत ठेवण्यासाठी भल्या भल्या बॅट्समनला अगदीच त्याने विराजने शांत ठेवले. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा बॉल आणि अंतिमचा बॉल काय घडतंय, बीमर आहे आणि त्यावरती फक्त आणि फक्त अतिरिक्त स्वरूपातच धाव मिळेल. या चुका नक्कीच कुठे ना कुठेतरी मात्र प्रेशराईज करतील पुढच्या इनिंगमध्ये. या चुकीच्या धावा तुम्हाला मात्र मागण्या पडू शकतात, कारण की क्रिकेट असा खेळ आहे, एक एक दोन दोन धावसंख्येने देखील क्रिकेट कुठे ना कुठेतरी थांबतं मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता नक्कीच या चुका सुधाराव्या लागतील. शेवटचा बॉल अजूनही पडणं शिल्लक आहे. स्टार्टर एंडला बॅट्समन फ्रीचा बॉल खेळण्यासाठी आयुष, परंतु आता काय घडते, पुन्हा एकदा वाईट बॉल आहे, पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. वाईट +1 अशा 2 धावा खर्च झाल्यात, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 40 या आकड्यावरती. 40 ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा बॉल हुक केला, परंतु अगदीच आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर दूरवरतून येतील. एक धाव तर कंप्लीट होते, दुसरीचा प्रयत्न सार्थक नाही. मैदान अगदीच धाव घेतले मैदानाच्या आतमध्ये आणि आता बघता बघता या 2 धावा त्या देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 42 या आकड्यावरती. अजून या इनिंग मधील शेवटचं आणि निर्वाणीचं शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. त्या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये कितपत धावा लगावल्या जातील त्या 2 बॅटर्स कडून त्या संपूर्ण नजरा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. अगदीच आपण पाहिलं तर कोपरी गावचं हे मैदान, संध्याकाळचं सत्र, अगदीच इव्हिनिंग स्टेशन आणि आपला सभामंच आणि प्रेझेंटेशन बॉक्स जर आपण पाहिलं तर अगदी लखलखताना पाहायला मिळतोय, कारण की स्पर्धा तितकी सुस्वच्छ असं क्रीडांगण आणि अगदीच या स्पर्धेमध्ये असली शिस्त आणि संयम आणि त्याचप्रमाणे आयोजन, या तिन्ही गोष्टींचा संगम आपल्याला पाहायला मिळतं. वळूया मॅचकडे. यश, पहिला बॉल सार्थक साठी. कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅटला ब्लश होऊन गेलाय, घासून गेला. विकेटचं होते पतन, गडी बाद होते. टीम आपण पाहिलं तर खांबिल चोरगे या संघाचा तिसरा. सार्थक बॅक टू द डगआउट. यावेळेस स्वतः टीम कॅप्टन नाव आहे ते म्हणजे आयुष. टीम कॅप्टन आहे. हो, यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोर्ड, यश स्टँड्स अवेट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना आयुषला देखील मैदान सोडावं लागतंय. कॅप्टन बॅक टू द डगआउट. अगदी स्वस्तात परतलाय आयुष. आयुष देखील परतला. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अमित देखील गेला, राहुल देखील गेला, त्याचप्रमाणे सार्थक तो देखील गेला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आयुष आणि नवीन बॅट्समन एंटर झालाय, गणेश. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 42, 42 अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
महत्त्वाची मॅच मेगा फायनलमध्ये अगदीच पकड मजबूत करण्यासाठी घेतलेली मेहनत. आणि आता जर आपण पाहिलं तर अगदीच मैदानाच्या आतमध्ये गणेश दाखल झाला आहे यशच्या समोर खेळण्यासाठी. यावेळेस ओ माय गॉड या स्पर्धेतील हॅट्रिक आणि हॅट्रिक साठी जवळजवळ आपण पाहिलं तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. अर्थातच आमचे सन्माननीय नितीनजी संकपाळ यांच्याकडून जवळजवळ 500 रुपयांचं कॅश प्राईज झालंय. कौतुक करावं लागेल. एकदा बॉलिंग आवडली असेल यशची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यशसाठी. वेल बॉलिंग परफॉर्मन्स. जवळजवळ 3 लागोपाठचे धक्के दिलेत यशने. आणि अगदीच आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मात्र आज या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिले. जवळजवळ आपण यशची गोलंदाजी आपण पाहतोय 42 धावा गडी बाद झाले आतापर्यंत. खांबिल चोरगे या संघाचे 5 आणि 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 42. या ओव्हरमधील शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि यश गोलंदाजी मार्गवरती. याआधी जर पाहिलं तर सार्थकला परतवलं, आयुषला परतवलं आणि आता जर आपण पाहिलं तर गणेश त्याला देखील परतवलंय. यावेळेसचा बॉल तो देखील अगदीच थोडासा अगदीच मोमेंटम बदलली असती तर नक्कीच तो बॉल देखील आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी दिशेने पाहायला मिळाला असता. परंतु आता काय घडतंय. 1 धाव तर आली आहे. 43 धावा. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. अंतिमचे 2 चेंडू. आणि आता जर आपण पाहिलं तर शेवटच्या 2 बॉलवरती काय मुवमेंट असणार आहे. यावेळेस बीमर टाकलाय आणि अगदीच नो बॉलच्या स्वरूपात मिळणारी ही सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या खांबेल चोरगे हा संघ अगदीच आपल्याला पाहायला मिळते 44 वरती 5. फ्रीजचा बॉल आहे. या पुढील बॉलवरती कशा पद्धतीने हिट केला जाईल. अगदीच इतक्या वेगाने बॉल टाकला होता की प्रतापच्या हाताला कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच त्या बॉलचा चटका बसलाय. कारण की इतका वेग आहे. तडपातळ बांधा आहे आणि निघालेला प्रत्येक बॉल वेगाने स्वार करतोय. ज्यावेळेस वेगवान बॉल मी मग उल्लेख केलाय. इथेच ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज आहे ना यशची ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आहे. फ्लेक्झिबॅलिटी अगदी लवचिकता. शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू आणि अंतिमच्या बॉलवरती काय घडेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन कोण आहे तर आयुष जो सेट आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचा बॉल फेस करेल आणि अंतिमचा बॉल उडवलाय. ओ माय गॉड. अंतिमच्या बॉलवरती आजच्या दिवसातील सगळ्यात लांब लचक षटकार कोणी ठोकलाय. खांबिल चोरगे गावचा चमचमचा सितारा नाव त्याचं आयुष. आणि आयुषच्या बॅटमधनं आलाय हा उत्तुंग षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे जवळजवळ आपण पाहतोय ती म्हणजे 50. आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 51 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय टीम. आपण पाहिलं तर JMCC लाकवड ब या म्हणजे फक्त पेन रिलीफ नाही तर तुमच्या वेलकम टू इवा ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिक. मी डॉक्टर स्नेहा संकपाळ. आज मी तुम्हाला आपल्या क्लिनिकची माहिती देणार आहे. हा आपला ट्रीटमेंट सेक्शन आहे जिथे 2 ट्रीटमेंट बेड्स आहेत. तर आपण इथे इलेक्ट्रोथेरपी, कपिंग थेरपी, टेपिंग थेरपी, मॅन्युअल थेरपी या सर्व टाईपच्या थेरपीज आहेत ते आपण या सेक्शनमध्ये परफॉर्म करतो. हा आपला एक्सरसाइज थेरपी सेक्शन आहे जिथे आपण पेशंटकडून वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस परफॉर्म करून घेतो आणि त्यामुळे पेशंटच्या रेंज ऑफ मोशन्स वाढतात, मसल स्ट्रेंथ वाढते, ज्यामुळे पेशंट त्यांच्या दैनंदिन ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतात. ही एक्सरसाइज लॅडर आहे ज्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस पेशंटकडून परफॉर्म करून घेतो. जसे की शोल्डर एक्सरसाइज झाली, रेजिस्टन्स बँड ट्रेनिंग झालं, बॅलन्स ट्रेनिंग झालं, नी एक्सरसाइजेस, बॅक एक्सरसाइजेस एक्सेट्रा. तर पेनला इग्नोर करू नका. तुम्हाला आत्ता होणारा छोटासा त्रास उद्या खूप मोठा प्रॉब्लेम बनू शकतो. फिजिओथेरपी म्हणजे फक्त पेन रिलीफ नाही तर तुमच्या पेनचं मूळ कारण शोधून त्यावरती लॉंग टर्म इलाज देणारी ट्रीटमेंट आहे. त्यामुळे तुमच्या हेल्थवरती इन्व्हेस्ट करा आणि इवा ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिकला भेट द्या. वेलकम टू इवा ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिक. मी डॉक्टर स्नेहा संकपाळ. आज मी तुम्हाला आपल्या क्लिनिकची माहिती देणार आहे. हा आपला ट्रीटमेंट सेक्शन आहे जिथे 2 ट्रीटमेंट बेड्स आहेत.
तर आपण इथे इलेक्ट्रोथेरपी, कपिंग थेरपी, टेपिंग थेरपी, मॅन्युअल थेरपी या सर्व टाईपच्या थेरपीज आहेत ते आपण या सेक्शनमध्ये परफॉर्म करतो. हा आपला एक्सरसाइज थेरपी सेक्शन आहे, जिथे आपण पेशंटकडून वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस परफॉर्म करून घेतो आणि त्यामुळे पेशंटच्या रेंज ऑफ मोशन्स वाढतात, मसल स्ट्रेंथ वाढते, ज्यामुळे पेशंट त्यांच्या दैनंदिन ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतात. ही एक्सरसाइज लॅडर आहे, ज्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस पेशंटकडून परफॉर्म करून घेतो, जसं की शोल्डर एक्सरसाइज झाली, रेजिस्टन्स बँड ट्रेनिंग झालं, बॅलन्स ट्रेनिंग झालं, नी एक्सरसाइजेस, बॅक एक्सरसाइजेस एक्सेट्रा. तर पेनला इग्नोर करू नका. तुम्हाला आत्ता होणारा छोटासा त्रास उद्या खूप मोठा प्रॉब्लेम बनू शकतो. फिजिओथेरपी म्हणजे फक्त पेन रिलीफ नाही, तर तुमच्या पेनचं मूळ कारण शोधून त्यावरती लॉंग टर्म इलाज देणारी ट्रीटमेंट आहे. त्यामुळे तुमच्या हेल्थवरती इन्व्हेस्ट करा आणि इवा ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिकला भेट द्या. वेलकम. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपण प्रमुख पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः खरं पाहिलं तर जावली, महाबळेश्वर आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान म्हणून ज्यांची ख्याती राहिली ते आपल्या सर्वांचेच लाडके पैलवान नितीनदादा संगपाळ यांचा एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. नितीनदादांना विनंती आहे, आपण या आपला एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आज आपल्या गावची स्पर्धा आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, अर्थातच प्रसिद्ध महाबळेश्वर, जावली तालुका आणि महाराष्ट्रातील नामांकित पैलवानच्या यादीमध्ये राहिलेलं नाव नितीनदादा संगपाळ यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आणखी एक महत्त्वपूर्ण सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. महाबळेश्वर तालुका आणि महाबळेश्वर तालुक्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय लक्ष्मणदादा कदम यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. लक्ष्मणदादांना विनंती आहे, आपण दादा या आपला सन्मान देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. महाबळेश्वर तालुका आणि महाबळेश्वर तालुक्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा कदम यांचा देखील एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांना देखील सन्मानित आपण लाखवड गावच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर आणखी एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती श्री गणपतदादा कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. लाखवड गावच्या माध्यमातून हे सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खंबील चोरगे गावचे सुपुत्र लक्ष्मणदादा कदम यांच्यानंतर आपण गणपतदादा कदम यांचा देखील एक विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर आणखी एक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खंबील चोरगे गावचे सुपुत्र सन्माननीय आमचे सुभाषदादा कदम यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय सुभाषदादा कदम यांचा देखील आम्ही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खंबील गावचे बरेचसे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, पदाधिकारी आहेत आणि खरं पाहिलं तर आज खंबील चोरगे गाव आपल्याला मेगा फायनलमध्ये पाहायला मिळतंय आणि त्याच कारणाने काय हे सर्व मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अमोल दादा संगपाळ यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अमोल दादा संगपाळ या आपण हे महत्त्वपूर्ण सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दोन बॉल आणि 2 षटकार आलेत. समोर बँजो वाजतोय त्यामुळे आवाज आमचा येत नसेल, परंतु पहा तिसरा ही हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे लाखवडचा प्रताप संगपाळ. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 3 बॉल आणि 3 बॉलच्या पाठीमागे सलगचे 3 षटकार ठोकलेत. काय बॅटिंग केले पहा. खंबील चोरगे विरुद्ध लाखवड ब असा सामना मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतोय. खंबील चोरगे गावचे बरेचसे ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पण तो सामना आपण जर पाहिला ज्या पद्धतीने पहिली बॅटिंग केली, तब्बल धावा या संपूर्ण मॅच मध्ये करायचे आहेत. 51 धावा करायचे आहेत. 3 बॉल 3 षटकार आलेत.
खराब बॉल आहे, नो बॉल आहे. इकडे हातातून बॉल सटकला आहे आणि इकडे एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामधली जोडली जाईल. 19 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते. 21 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. मेगा फायनलचा थरार तुम्ही पाहताय. जन्नीमाता ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा. खोलात टाकलेला बॉल चांगला बॉल होता. योग्य टप्प्यावरती टाकला होता बॉल. निर्धाव आलाय. कमबॅक करत असताना पण आयुषला मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु मेगा फायनल चांगल्या बॅट्समनच्या समोर तुम्ही चांगले प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल फुल टॉस होता, त्याला देखील आडव्या बॅटनी घेतलंय. सपाटा लावलाय मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. प्रताप संगपाळची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. या संपूर्ण पावसाळी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार आणि चांगल्या फॉर्म मध्ये असणारा खेळाडू तुम्ही लाखवड गावचा प्रताप संगपाळला पाहताय. आता 19 बॉलमध्ये 26 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय. चांगली बॅटिंग. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये तब्बल 5 षटकार ठोकलेत प्रताप संगपाळनी. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. सामना एकतर्फी केला. जबरदस्त बॅटिंग. एका षटकामध्ये तब्बल 5 षटकार मारलेत. लाजवाब बॅटिंग. 31 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. फायनलमध्ये निराशा. फायनलमध्ये निराशा खांबील चोरगे टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते. परंतु खांबील चोरगे संघाने आज दिवसभर चांगलं क्रिकेट खेळलंय, हे देखील तुम्ही विसरून चालणार नाहीये मित्रांनो. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला दिवसभर पाहायला मिळालं. चांगली स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. मेगा फायनल मध्ये स्वतः आयोजक लाखवड बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खांबील चोरगे संघ प्रयत्न चांगले राहिले, परंतु गोलंदाजी इकडे खराब केली आणि त्या कारणाने संघ थोडासा पाठी राहिलाय. 18 बॉल 20 धावांची गरज. सामना ऑन आहे अजूनही. लाईन चेक केली जाईल. वाईट बॉल आहे. पहा, मेगा फायनल मध्ये अशी बॉलिंग चालणार नाहीये. अमित कदमना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 18 बॉलच्या पाठीमागे 19 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. मेगा फायनल तुम्ही पाहताय. फटका तर चांगला खेळ आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक लांब आहेत. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक धमाका. षटकारांनी डील केली जाते. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. सुशांत सकपाळनी आणखी एक जबरदस्त टोला. 6 साठी षटकार. 13 धावांची गरज इथून पुढे सामन्यामध्ये. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. अक्रॉस द बॅटने केलेला फटका. इथे मात्र सिंगल मिळेल, त्यापेक्षा काही मिळणार नाही. मॅचची हवा काढले प्रताप संगपाळचे. 5 षटकार, सुशांतचा 1 षटकार. जबरदस्त बॅटिंग राहिली. 16 बॉलमध्ये 12 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. लेग साइडला पंच केलाय. बॉल हवेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, पाहत राहतील. बॉल निघून गेला रस्त्यावरती. आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 6 षटकार प्रतापनी आतापर्यंत मारलेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. लाजवाब बॅटिंग. 6 धावांची गरज. सामना अविनाश शिंदे यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. 6 धावांची गरज. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. सामना संपला. प्रताप संगपाळनी जबरदस्त बॅटिंग केली. संपवला विषय. लाखवड बी, जन्नीमाता क्रिकेट क्लब लाखवड बी ने स्पर्धा जिंकली. शशिकांत दादा संगपाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार प्रतापच्या बॅटिंगसाठी. चांगली बॅटिंग केली. स्पर्धेचा विजेता संघ स्वतः